आजच्या कलियुगामध्ये विश्वास ठेवावा, समर्पण भावाने ज्याला शरण जावं असं कोण आहे? महाराज ठामपणे उत्तर देतात, माझा विश्वास संतांवर आहे. इंग्रजीमध्ये ट्रस्ट आणि बिलीव असे दोन शब्द आहेत. बघायला गेलं तर वेगळ्या दोन अर्थ आहेत. भगवंतावर आम्ही, संतांवरती आम्ही ट्रस्ट या अर्थाने विश्वास ठेवायचा आहे बरं का, नुसता तेवढ्या पुरता नाही. मी दृष्टांत देत असते बऱ्याचदा. डोंबऱ्याचा खेळ आपण सगळ्यांनी पाहिलाय. आता नाही दिसत, सोडून द्या. आता सांता दिसेल पटकन 25 डिसेंबरला, आहे की नाही? म्हणजे मला कधी कधी खरंच इतकं वाईट वाटतं की आपण किती दुसऱ्यांचं उच्चिष्ट खातो. हे फारच बरं झालं बोललेलं. खरकट खातो म्हटलं की अजून जास्त पटेल. किती पाश्चिमात्यांचं अंधानुकरण करतो आम्ही. वासुदेव आम्हाला आठवत नाही, गोंधळी आम्हाला आठवत नाही, कोल्हाटी आम्हाला आठवत नाही. आजच्या नवीन पिढीने वासुदेव बघायचा तो फक्त फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये. ते खरे आमचे संत आहेत बरं. सांता फिंता काही नाही आपलं. बरं, मुलं लाल टोप्या घालतात इथपर्यंत ठीक आहे. आई वडील सुद्धा लाल टोप्या घालून फिरायला लागले तर मोहऱ्यांनी दृष्ट काढावी त्यांच्या बुद्धिमत्तेची सगळ्यांचीच. मला क्षमा करा, आपल्या हृदयाला लागेल असं बोलायचा हेतू नाहीये, पण थोडस आपण जाग होण्याची फार गरज आहे. की ज्या संतांनी देहाचं रान केलं, तळमळ इतकी तळमळ बुडते हे जन न देखवे डोळा. घटिका गेली, पळे गेली, तास वाजे झडाना, आयुष्याचा नाश होतो रामकार्य म्हणाना. म्हणून समाज स्वास्थ्याचं संजीवन कुठं मिळतंय का म्हणून अंतर्बाह्य करचळणारे हे संत घरदार सोडून द्यावं, रानावनात फिरावं. वास्तविक तुकोबराय सुद्धा म्हणतात, आम्ही इथले नाही, आम्ही वैकुंठवासी आलो ह्याची कारणासी. बोल रे रोसी साच भावे वर्तारा. आम्ही वैकुंठवासी आलो ह्याची कारणासी. बोलिले रोसी सात भावे वर्तारा. वैकुंठवासी आलो ह्याची कारणासी. हो बोलिले रोसी सात भावे वर्तारा. सात भावे आडराणी भरते जग. आम्ही वैकुंठीचे वासी आलो याची कारणासी. खर तर हरिपाठामध्ये ज्ञानोबा म्हणतात, मागील या जन्मा मुक्त झालो तरी सुद्धा आम्ही इथे आलो. का हो? अंतःकरण तळमळलं. साध्या सोप्या शब्दामध्ये संतांना उत्तम पथप्रदर्शन करावं ही जाणीव होती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, याकरता पुन्हा 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 गर्भवास मागून घेतला आणि इथल्या जनांचा उद्धार करण्याचं एक ब्रीद हातामध्ये घेतलं होतं. पण मी म्हटलं ना की आमचा विश्वास नको तिथे जास्त आहे आणि जिथे ठेवायला हवा तिथे आम्ही विश्वास ठेवत नाही. मी मगाशी एक दृष्टांत सांगत होते की त्या डोंबाऱ्याच्या खेळामध्ये एका खांबापासून दुसऱ्या खांबाला किंवा दोन झाडांना बांधलेली ती दोर, त्या दोरामध्ये आपण जुनी मंडळी आहात, जाणती आहात, आपण तो खेळ पाहिलाय सगळ्यांनी. त्या खेळामध्ये ती मुलगी किंवा ती त्याची पत्नी त्या दोरावरून चालत असते, हातामध्ये काठी घेऊन समतोल साधत असते. ढोलग वाजवणारा तो पुरुष खाली आणि एक मुलगा थाळी फिरवणार आहे. तो खेळ संपल्यानंतर ती मुलगी किंवा ती पत्नी त्याची, त्या डोंबाऱ्याची, जसा दोर चालत असते सगळे लोक असे चित्रासारखे स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहतात. तिची एकाग्रता, तिचं अनुसंधान हे होतं बरं का. पूर्वीच्या महिला फार अनुसंधान ठेवत होत्या, एकाग्र असायच्या, चिंतेपेक्षा चिंतन जास्त करत होत्या. आता उलट आहे, महिला वर्ग
आपला दिवस आहे आजचा बरं का. अनुसंधानच नाही हो. परवा एक आमच्या पुण्यातली एक गेली ना माझी मैत्रीण, गॅरेजमध्ये गेली गाडी घेऊन, स्कूटी घेऊन, आणि म्हणाली ब्रेकच लागत नाही. तो गॅरेजवाला म्हणाला तुमच्या चपला बघू जरा. चप्पलचं सोल गेलंय म्हणाल्या, ते बसवून घ्या नवीन, ब्रेक आपोआप लागेल. पुण्यात ज्यांनी गाडी चालवताना पाहिलंय महिला वर्गाला त्यांना पटकन कळून जाईल माझं म्हणणं. अनुसंधान नाही, एकाग्रता नाही, जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन नाही, सतत नकार भरलाय जीवनामध्ये सतत. आणि मी नेहमी म्हणते निगेटिव्ह माणसांपासून 2 हात लांब राहावं. कोरोनात कसे आपण डिस्टन्स मेंटेन ठेवत होतो तसं लांब राहायचं. कारण ही माणसं अशी समोर भेटतात आणि संसारी माणसाला ओळखण्याची तीच खूण आहे. कसं ओळखायचं? 2 संसारी माणसं, तुमचं काय बाबा, बरं आहे काय, कसं काय चाललंय, बरं आहे का विचारलं की पुढचा माणूस म्हणतं काय, ढकलायचं कसं तरी रडत रडत. ही अशी नकारात्मकता इतकी जीवनात भरली आहे ना. त्यांनी कीर्तन ऐकावं, रोज रोज कीर्तन ऐकावं. कारण कीर्तन आम्हाला निर्भय बनवतं, अध्यात्म आम्हाला जगण्याची दृष्टी देऊन जातं बरं का. त्या मुलीनी चालायला सुरुवात केल्यावर सगळी मंडळी तिच्याकडे स्तब्धतेने पाहतायत. आणि जशी ती खाली उतरली तशी तिने तिच्या लेकराला सुद्धा घेतलं होतं बरं का. दोरीवरनं चालताना लेकराला घेऊन चालत होती. खाली उतरल्याबरोबर सगळी मंडळी म्हणाली अजून एकदा चाला, म्हणाले अजून एकदा चाला. ती म्हणाली मला आता भीती वाटते, म्हणाले मला जमेल का. सगळी माणसं म्हणाली हो हो ताई तुम्ही छान चालाल, आता तुमच्या बाळाला घेऊन तुम्ही दोरी चालली, आता परत एकदा चालाल का आमच्यासाठी. चालेल म्हणाले. तुमचा विश्वास आहे का माझ्यावर. हो म्हणाले विश्वास आहे. नक्की नक्की मला जमेल. हो हो आमचा पूर्ण विश्वास आहे म्हणाले. चला. बर म्हणाली ठीक आहे, तुमचा एवढा विश्वासच आहे ना, तर आता असं करूया, माझं लेकरू मी खाली ठेवते, तुमच्यापैकी कुणाचं तरी लेकरू मला द्या, त्याला घेते खांद्यावर किंवा कमरेवर आणि मग दोरी चालते म्हणाल्या. चालेल का. सगळी माग सरकली. मग मगाशी दाखवलं ते काय होतं. तो विश्वास होता का. तो विश्वास नव्हता. तो समर्पण भावाने केलेला ठेवलेला विश्वास नव्हता. म्हणून असं आहे की यू बिलीव्ह इन गॉड बट यू डोंट ट्रस्ट हिम. तुम्ही त्याच्यावर विश्वास नाही ठेवत, तात्पुरतं असेल बाबा देव, असेल बाबा, पूर्ण समर्पण भावानी नाही. उपास करणारा माणूस सुद्धा दिवसभर संशयात असतो, काय माहिती देव आहे की नाही, केलेला उपास वाया जायचा माझा. परवा तर एक जण भेटला, ताई 108 बेलपत्र रोज शंकराला वाहतो म्हणाले, शंकर काही पावतच नाही. तुम्ही म्हणाल तर दत्ताकडे जाऊ का आता. विश्वास नाही, प्रपंचामध्ये विश्वास नाही, जीवनामध्ये विश्वास नाही. तुकोबाराय संतांवर विश्वास ठेवायला सांगतात. इथं माणसातल्या माणसावर आमचा विश्वास नाही, दगडातल्या आणि पाषाणातल्या भगवंतावर आम्ही कधी विश्वास ठेवणार. तो भगवंत दाखवून देणाऱ्या संतांवर आम्ही कधी विश्वास ठेवणार. कारण आम्ही प्रचंड, थोडा वाईट शब्द वापरते, नतद्रष्ट माणसं आहोत की आम्ही लबाड आहोत. लबाड भक्तीच्या प्रांतामध्ये आम्ही लबाड भक्ती करतो. बरं परमेश्वराकडे सकामतेने जातो, काही हवं असलं तरच त्याच्याकडे जातो. काय हवं होतं माझ्या नामदेव महाराजांना. आईने सांगितलं नाम्या जा पांडुरंगाला नैवेद्य अर्पण करून ये. माझ्या आवडीचा दृष्टांत आहे आणि आपल्या सगळ्यांच्या माहितीतला किस्सा आहे हा, नामदेवांच्या चरित्रातला. 5 वर्षाचं लेकरू धावत गेलो, सकाळी पहाटे उठलं होतं. दामाशेट्टीने सांगितलं होतं नाम्या उद्याचा नैवेद्य पांडुरंगाला तू द्या, मी परगावी जाऊन येतो. सकाळी उठले आणि आईच्या मागे लागले सकाळपासूनच, आई लवकर जेवायला कर, लवकर जेवण तयार कर, नैवेद्य तयार कर, मला पांडुरंगाला द्यायचंय. आई म्हणली नाम्या कारट्या देव काही उठल्या उठल्या जेवायला बसणार आहे, अरे थांब जरा उजाड उतर दे. आणि मस्त नैवेद्याचं ताट तयार करून दिलं, केळीचं पान वरती झाकलं आणि नेलं राऊळामध्ये नामदेवानी. दुडू 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 धावत. 5 वर्षाचं लेकरू. आठवा काय, 5 वर्षाची आमच्या घरातली लेकरं आठवा. वरातीत मात्र नाचायला पुढे असतील. आता माझी सटकली, अजून काय 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 सगळं त्यांच्या मुखात पटपट पाठ होऊन जाईल. अथर्वशीर्ष रामरक्षाऐवजी भगवद्गीतेऐवजी सगळं पाठ होईल. का हो, कारण आमचा विश्वास नाही आमच्या तत्वज्ञानावर, आमच्या संत वाङ्मयावरती, आमच्या धर्म भावनेवर. परवा अमेरिकेमध्ये टेक्सास नावाच्या शहरामध्ये, अलीकडची गोष्ट आहे बरं, 10,000 विद्यार्थ्यांनी, तिथल्या शाळेतल्या 10,000 मुलांनी एकत्र गीता पठणाचा अभ्यास केला. एकत्र गीता पठण केलं होतं. या टाळ्या तुम्ही वाजवताय अमेरिकेतल्या पोरांसाठी, या टाळ्या आपल्या पोरांसाठी वाजल्या पाहिजे. एकत्र गीता पठण 10,000 मुलं, त्यांना म्हणता सुद्धा येत नाही, ते हरे राम हरे कृष्ण असं म्हणतात.
आणि आमची मुलं आम्हाला का नाही वाटत संध्याकाळ झाली की दिवे लागणीला बसलीच पाहिजेत कार्टी देवापुढे, आईने जवळ घेऊन बसलंच पाहिजे, पाठे पर्वचे शिकवलेच पाहिजे. नाही काही आलं, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. सोपं, किती सोपं सांगितलंय हो. मी नेहमी म्हणते माता भगिनींनी रोज स्वयंपाक करताना हे सगळं म्हटलं पाहिजे विश्वासाने. संतांवर विश्वास असेल तर संतांनी दाखवलेल्या मार्गावर आम्ही नीतिमत्तेने आणि डोळे झाकून चालू, पण तिथेच आमचा विश्वास कमी पडतोय थोडासा. महाराज म्हणतात माझा विश्वास त्या चरणांवरती आहे. आमचा विश्वास नाही म्हणून जेवताना आदळापट फार तर भांड्यांची होईल, पण भोजन बनवताना, भाकरी थापताना, पोळी करताना, कणिक मळताना जर आम्ही म्हणू ना देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तीचारी साधी येल्या, मस्त गोळे बनवायचे, पिठात बुडवायचा किंवा भाकरी थापताना लाटायला घ्यायची चपाती, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना टाकायची तव्यावर, असोनी संसारी जिव्हे वेगू फुगली बघा, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा. असं करता करता हरिपाठाच्या संस्कारातनं तयार झालेली पोळी जर आमच्या लेकरांनी खाल्ली तर का नाही घराघरात ज्ञानोबांचा संस्कार निर्माण होणार. मला सांगा तुम्ही. 5 वर्षाच्या नामदेवानी गुणाई मातेला सांगावं आई दे ग ताट, धावत गेले दुडू 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 आणि पांडुरंगासमोर उभे राहिले, राऊळामध्ये आले, मंडल केलं, ताट ठेवलं, पाणी फिरवलं आणि म्हणले करा सुरुवात. एवढे आर्जवाना देव जेवणार आहे का हो? आमच्याकडून जेवलाय कधी? इथे पाठवू देत. देव जेवलाय का आपल्याकडून कधी? बर देव जेवताना कधी आपल्या डोळ्यात पाणी येतं का? बोला खरं सांगा महिला वर्ग. आपलं लेकरू जर जेवलं नाही एखाद दिवशी तर मात्र दिवसभर बाई गो काय खाल्लंच नाही लेकरांनी, काय खाल्लंच नाही आज. प्रपंचासाठी आम्ही रडू, देवासाठी आम्ही नाही रडणार. नामदेव महाराज रडले देव जेवत नव्हता म्हणून. देवा करा सुरुवात, कितीतरी वाट बघितली, देवा जेव रे बाबा जेव. अरे आज मी आलोय, रोज माझे बाबा येतात म्हणून काही चवण्या ढवण्या लावलेस की काय? म्हणलं जेव बाबा, बऱ्या बोलाने जेव. तरी जेव, देव जेवे ना एक क्षणाला. आता जर जेवला नाहीस ना चुलीतलं लाकूड आणीन म्हणला. आणि आई आपल्याला घरी जे करते ना ते सगळं तिथं चाललं होतं, जळक्या लाकडानं मारीन म्हणाले तुला. तरीही देव हाले ना बोले ना जेवे ना. आणि एका क्षणाला नामदेव महाराज सांगतात पांडुरंगा बाबा येतील मला विचारतील नाम्या देव जेवला नाही करे. मग त्यांच्या हातून मार खाण्यापेक्षा तुझ्या इथं पायरीवर डोकं आपटून जीव देतो म्हणाले. आणि म्हणून धावले नामदेव महाराज, पायरीवर डोकं आपटणार, थाडकन डोक्याला लागलं नाही, गाभाऱ्यातनं आवाज आला, डोक्याखाली मौसर हात लागावा की काय, आणि गाभाऱ्यातनं आवाज यावा नाम्या नाम्या. अरे दगडाचा देव कधी जेवतो का रे? मूर्ती जेवी नैवत हातीचा, मूर्ती जेवी मूर्ती जेवी नैवत हातीचा, मूर्ती जेवी नैवत हातीचा, मूर्ती जेवी नो हे सामान्य महिमा संतांचा, नो हे सामान्य नामदेवांच्या हातून भगवंतांनी जेवण करावं. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. पांडुरंग परमात्मा सांगतायत नाम्या अरे दगडाचा देव कधी जेवतो का रे? नामदेव महाराज म्हणले पांडुरंगा दगडाचा देव कधी बोलतो का रे? बोललास? चाटून पुसून स्वच्छ करायला लावलं भगवंताला. सगळं ताट स्वच्छ केलं भगवंतांनी. आणि मग रिकामं ताट घेऊन नामदेव महाराज घरी येतात तेव्हा गुणाई माता म्हणते कार्ट्या एवढा धीर धरवलं नाही तुला? सगळं संपवलं ना राऊळात? नाही ग आई, ज्याच्यासाठी होतं त्यानं संपवलंय. नाम्या खरं सांग कोणी संपवलं? आई कोणी बघितलं? खोटं बोलू नको नाम्या. खोटं कधीपासून बोलायला लागला? आई अगं खोटं कसं बोलायचं हेच माहिती नाही म्हणाल. आताच्या पोरांना नाही सांगावं लागत. खोटं कसं बोलायचं हेच माहिती नाही. आई अगं या डोळ्यांनी पाहिलंय, या डोळ्यांनी मी ग पाहिला देव जेवला ग देव जेवला, देव जेवला ग देव
वयाच्या 5व्या वर्षी प्राप्त व्हावी आणि मग मात्र पांडुरंगाने असीम कृपा करावी. विठुरायाचे प्रेम भंडारी झालेले नामदेव महाराज इतक्या प्रेमाने भगवंताला आळवायचे, इतका अधिकार होता. म्हणून अशा संतांच्या चरणावरती आम्हाला विश्वास ठेवता आला पाहिजे. इथे आम्ही बुद्धीचे फाटे फोडायचे नाहीत. तुकोबरायांचं वैकुंठ गमन सुद्धा लोकांनी चर्चेत आणलं. ज्ञानोबा एक होते की 4 होते हे सुद्धा लोकांनी याच्यावर सुद्धा चर्चा केली. याहून पुढे गोपाल कृष्णांच्या बाबतीत सुद्धा म्हणाले, कृष्ण म्हणाले एवढ्या वर्षाचं आयुष्य भगवंतांचं कसं असेल. वसुदेव सुतं देवम हा एक कृष्ण असला पाहिजे. कंस चाणूर मर्दनम हा एक म्हणाले भगवान गोपाल कृष्ण. दुसराच देवकी परमानंदम आणि मग कृष्णम वंदे जगद्गुरुम. तिकडं अर्जुनाला गीता सांगणारा कुरुक्षेत्रावर तो 4थाच. नको तिथे आम्ही बुद्धी फार मध्ये मध्ये आणतो, संशय व्यक्त करतो, विश्वास कमी पडतो. मला सांगा, महिला वर्ग आपण सगळे एसटीत बसताना प्रवास करताना इकडे एसटीने प्रवास करतो ना आपण सगळे, हो म्हणा, जागे आहेत ना सगळे आपण. विठ्ठल विठ्ठल सध्या एसटी आपलीच आहे की नाही. मग एसटीत बसल्यानंतर कुठे बसता तुम्ही? कुठे बसता, मागे की पुढे? पुढे जागा असली तर पहिली पुढे धरून बसू ना आपण जागा. काय अनुभव आहे पुढे बसल्यानंतर आणि सगळ्यात शेवटच्या सीटवर बसल्यानंतर? काय अनुभव असतो? हा, क्या बात आहे. विथ ऍक्शन. विठ्ठल विठ्ठल हे सगळं पाहिजे श्रोत्यांना. खरं सांगू का, 7 ते 9 म्हणजे 7 ते 9 किंवा 7 ते 10 ही वेळ आमची झी मराठीची आहे की नाही महिला वर्ग? पटलं तर काय ते बघा, आई कुठे काय करते, प्रेमाची गोष्ट, या सगळं आम्ही त्याग करून आम्ही इथे बसतोय. मग बॅकग्राऊंड हे ते सगळं कीर्तनात रंग असला पाहिजे. असो, मला सांगायचं एवढं की आपण एसटी मध्ये जर पुढे बसलो तर धक्के दणके जरा कमी आहेत, मागे बसलो तर तुलनेने जास्त आहेत. मग एसटीच्या ड्रायव्हर पासून आपण जेवढे जवळ तेवढे धक्के दणके कमी, आणि त्याच्यापासून जितकं लांब तेवढी सगळी आदळआपट आहे. प्रपंचामध्ये जीवन जगत असताना जगाचा चालक म्हणतो आपण त्याला, अनंत कोटी ब्रह्मांड नायक. तो ड्रायव्हर आहे, स्टेरिंग त्याच्या हातात आहे. त्यामुळे त्याच्यापासून आपण जितके जवळ तेवढी आदळआपट कमी राहील, लक्षात ठेवा. आणि त्याच्यापासून आपण जितके लांब तेवढी सगळी आदळआपटच आहे, मग धक्के आणि दणकेच आहे, मग तक्रार नाही करायची. त्यामुळे देह प्रारब्धावर वाणी प्रभूच्या नामामध्ये, मन भगवंताच्या नामामध्ये व्हावं, सद्गुरु चरणांवरती मन व्हावं आणि तक्रार न करता पूर्ण विश्वासाने समर्पण भावानी भक्तीच्या प्रांतामध्ये प्रवेश करावा, की जो तुकोबांनी केला. संतांची पायी हा माझा विश्वास. किती विश्वास आहे. एखादा डॉक्टर आम्हाला प्रिस्क्रिप्शन लिहून देतो, आम्ही जरा कुठं काही दुखणं खुपणं आलं की डॉक्टर नावाचा देव आम्हाला आठवतो. त्यावेळी धावत जातो आम्ही. 4-5 दिवसाचा जो काही कोर्स असेल तो आम्ही घेऊन येतो. ते मेडिकल मधनं गोळ्या, औषधांच्या बाटल्या, गोळ्या आणतो आणि ते सगळं आणून देवापुढे ठेवतो. त्याच्यावर रोज हळदी कुंकू वाहतो. खरंय का हे? बरोबर नाही ना असं करत. आम्ही ते औषधं घेतो प्रामाणिकपणे, श्रद्धेने, विश्वासाने. का? एक भावना असते की गुण येणार आहे. मग डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनवर एवढा विश्वास आहे तर संतांचं वाङ्मय का गुंडाळून ठेवायचं? तो ब्रह्मरस आहे. ते औषध असं तसं नाहीये. ब्रह्मरस घेई काढा म्हटलंय. भवरोग नष्ट होईल, सगळ्या पीडा नष्ट होतील, असं ते दुर्लभातलं दुर्लभ औषध संतांनी दिलंय. ज्ञानोबांना भेटायचं असेल, जवळून पाहायचं असेल तर ज्ञानेश्वरी उघडूया, तुकोबांची गाथा उघडूया. ते सगळं मात्र आम्ही गुंडाळून ठेवून दिले. रोज न चुकता हळदी कुंकू मात्र वाहतो. अशी अवस्था आहे. का? विश्वास कमी पडतो. एखाद्याने विषाची बाटली अशी समोर आणून ठेवली आणि म्हणलं हे विष आहे बरं, हे जर प्यायलं तर माणूस मरतो, असं जर समोरचा माणूस म्हणाला तर आपण म्हणतो का बघू बरं 2 थेंब? मला कुठं माहितीये, मी पिऊन बघतो. नाही ना, आम्ही विश्वास ठेवतो. याही पुढे जाऊन सांगते, एखादा अंतराळवीर अंतराळात जातो. आता आपली चांद्रयान मोहीम, आदित्य एल, एवढा सगळा भारत आणि ललाम भूत विश्व गुरुपदावर विराजमान झालेला आमचा भारत देश.
अंतराळवीर गेले चंद्रावरती, सांगितलं अमुक ठिकाणी अमुक आहे, तमुक ठिकाणी तमुक आहे, खड्डे आहेत, पाणी आहे. हं? आम्ही विश्वास ठेवला. आम्ही कुठं म्हणालो आम्ही कुठं गेलोय चंद्रावर, विश्वास ठेवला. मग एखाद्या शास्त्रज्ञावर आम्ही विश्वास ठेवतो, एखाद्या अंतराळवीरावर आम्ही विश्वास ठेवतो, एखाद्या डॉक्टरवर आम्ही विश्वास ठेवतो. एवढंच काय, विषावर सुद्धा औषध विश्वास ठेवतो. तर अमृतासारखं संजीवन तुम्हाला मला देणाऱ्या संतांवर आम्ही विश्वास का नाही ठेवत? तुकोबांनी तो विश्वास ठेवला आणि नुसता ठेवला नाही, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्वांगानी दास्यत्व स्वीकारलं, समर्पण भावानी. आम्ही काय म्हणतो माहितीये, मीराबाईंनी म्हणावं, मेरे मेरे तो गिरिधर गोपाल दूसरा न कोई. असं मीराबाई म्हणतात, मेरे तो गिरिधर गोपाल दुसरा न कोई. आम्ही म्हणतो हाही माझा, तोही माझा, तूही माझा, तसा देवा तूही माझा. हे धाडस फक्त मीराबाईंनी करावं. का? आमचा विश्वास कमी आहे. दास्यत्व पत्करावं. दास ही अवस्था आहे, दास ही पदवी नाही. सर्व भावे दास झालो त्यांचा. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन आणि बुद्धी सगळं समर्पण करावं, संतांच्या पायावरती व्हावं. तुमच्या माझ्या जीवनाचं कल्याण होणार हे निश्चित आहे. का मी विश्वास ठेवला संतांवर? तुकोबाराय सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात, तेची माझे हित माझे सकाळ, माझे तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. भगवंतांनी परिपूर्ण आमच्यावर कृपा करावी, जीवन उद्धरून जावं, कृतार्थ अवस्थेला पोहोचावं. याकरता तुमचं माझं हित कशात आहे हे आम्हाला कळावं आणि ते हित करण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त संतांच्या मध्ये. म्हणून बघा, फार तुकोबाराय सुद्धा म्हणाले, नको नको देवा तार्किकांचा संग, तरकट माणसाच्या संगतीत मला ठेवू नको. ऐसी यांचा संग, ऐसी यांचा संग, ऐसी यांचा संग, हे नारायणा. ऐसी यांचा संग, ऐसी आता संग, हे नारायणा. ऐसी आता संग, ऐसी आता संग, ऐसी आता संग, हे नारायण. ओ नामा वचना जया जिया, ओ नामा वचना जया जिया, ऐसी यांचा संग, ऐसी यांचा संग.
कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं आचरण करायचं, जीवन जगण्याची उत्तम आचार संहिता ज्यांनी आम्हाला दिली आहे ना, ओलावा वचना जयांचिया, ज्यांच्या वचनांना भगवंत प्रेमाची ओल होती. बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. माझ्या बोलण्याने समोरच्याच्या हृदयातला विठ्ठल परमात्मा डोलला पाहिजे, असं आमचं बोलणं असलं पाहिजे. आणि हे संतांनी तुम्हाला मला शिकवलंय. सर्वतोपरी हित करण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहेत असे संत, तेची माझे हित. चकार वापरला, जो चकार निश्चय दर्शवतो भाषेतला, त्यामुळे ते नाही, तेची माझे हित करीती सकळ. त्यांच्याशिवाय दुसरं कुणीच माझं कल्याण करू शकत नाही. आणि खरं सांगू, तुमचं माझं कल्याण व्हावं असं या जगामध्ये जर कुणाला वाटत असेल तर ते आपले माता पिता आणि संत. या व्यतिरिक्त तुमचं माझं पूर्ण कल्याण व्हावं असं नाही कुणाला वाटत. त्यामुळे तुमच्या माझ्या कल्याणाची भूमिका घेऊन इथं अवतरित झालेले संत, तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. बरं, माझ्या जीवनाचं कल्याण होणारे त्यांच्या पायाशी गेल्यानंतर हे ठाऊक होतं हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवप्रभूंना. म्हणून तर पुण्यामध्ये उपाशी विठोबाला किंवा निवडुंग्या विठोबा मंदिरामध्ये जर तुकोबरायांचं कीर्तन रंगलं असेल तर छत्रपती शिवप्रभू आवर्जून कीर्तनामध्ये येऊन उपस्थित राहायचे. पूर्ण समर्पण भाव होता. आता इथे सुद्धा लोकांनी आपली बुद्धी फार समोर आणली आणि त्याच्यामध्ये संवादापेक्षा वादच घातला की छत्रपतींचे गुरु नेमके कोण, समर्थ की तुकाराम महाराज. खरं तर हे दोनही समकालीन संत आहेत. दोघांनीही आपापला मोठेपणा मान्य केला होता एकमेकांचा. इथे आम्हाला संवादापेक्षा वादात रस आहे. मला असं वाटतं वाद घालणाऱ्यांना घालत बसू द्या, आपण त्यातला संदेश घेऊया, अर्क घेऊया, जीवनाचं मर्म शिकूया. छत्रपती शिवप्रभूंनी तुकोबरायांचा आदेश घेतला, तुकोबरायांचं मार्गदर्शन घेतलं. भक्ती आणि शक्तीचा संगम जीवनामध्ये व्हावा. समर्थ रामदास स्वामींचंही शिष्यत्व पत्करलं. आणि ज्यावेळी अफजल खान नावाचा क्रूर कर्मा पठाण येत होता इकडे स्वराज्याच्या दिशेने चालत, त्यावेळी राजांनी तुकोबांना विचारावं, महाराज काय करू. महाराज म्हणतात, शिवबा विंचू देव्हाऱ्याशी आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम अधमाशी तो अधम. विंचू जर देवपिंडीवर बसलाय आणि आपण पूजेला गेलो तर आपण म्हणू का, विंचू स्वामी तुम्ही शंकरापेक्षा मोठे आहात, तुम्हाला सुद्धा अभिषेक नाही ना. तेथे पैजाराचे काम अधमाशी तो अधम. समर्थ रामदास स्वामी छत्रपतींना सांगायचे, शिवबा उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट. आज आम्हाला हे शिकण्याची गरज आहे हो. कुणीही येऊन कधीही येऊन आमच्या धर्मावर वल्गना करतं, नको नको त्या गोष्टी बोलून जातं. काल दत्त जयंती झाली, परवा कॉलेजच्या एका मुलांनी मला प्रश्न विचारला, ताई बायोलॉजिकली हे शक्य नाही म्हणले, 3 शिरे 6 हात, काही काय सांगता. शरीरशास्त्राच्या दृष्टीने 3 मुख असलेला असं कुठे असतं का म्हणाले, काही सांगता. मग तिथे आम्हाला त्यांच्या प्रश्नाला उत्तर देता आली पाहिजे तो, की नाथांनी सांगितलंय त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. पहा म्हटलेत का, पाहायला गेला तर कदाचित दिसणार नाही, पण जाणा हा शब्द नाथमाऊली त्याकरताच वापरतात की तो आम्हाला जाणून घ्यायचंय. त्रिगुणांचं प्रतीक असलेला सत्वर जतम अशी ती देवता आहे दत्त प्रभू. मग संत नाथ बाबा आम्हाला त्यांच्याकडे अशी आळवणी करायला सांगतात, किती प्रेमाने जाऊया. आमचं हित जर आम्हाला कळत असेल ना तर दत्तप्रभूंच्या चरणावर शरणागती पत्करावी. कारण त्यांच्या त्या संप्रदायामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे दत्तप्रभूंचं अधिष्ठान समोर आहे. म्हणून मुद्दाम सांगते, आपण बऱ्याचदा असं म्हणतो, स्वामी म्हणतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी, मग मी काही केलं तरी चालतंय का. स्वामी म्हणतात चोरांनी सुद्धा म्हणावं मी चोरी केली तरी चालेल, व्यसन करणाऱ्यांनी म्हणावं आम्ही व्यसन केली तरी चालतील का, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. अहो हे असं नाहीये. अध्यात्म आम्हाला निर्भय बनवतं खरं, पण ती निर्भयता सत्कर्मातनं आलेली असू दे. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्म योगे वय घालवावे म्हटलंय.
असं सत्कर्म व्हावं की शरणागत भावानी, सर्व समर्पण भावानी दास्यत्व तिथे न्यावं. म्हणून त्यांच्या अवतारांमध्ये सुद्धा श्रीपाद श्री वल्लभ स्वामी गाणगापूर, नृसिंह सरस्वती लाडाचं कारंज, कर्दळी वनात जे प्रकट झाले असे स्वामी समर्थ, आणि अलीकडच्या काळापर्यंत अगदी वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज दत्तावतारी, हे सगळे सत्पुरुष आहेत. या सगळ्यांनी संतांच्या पायावर विश्वास ठेवला ना की हिताची संकल्पना आमची क्लिअर होऊन जाते. नक्की कशात हित आहे? जावं सहकुटुंब सहपरिवार, दास आम्ही हे घरदार, सहकुटुंब सहपरिवार, दास आम्ही हे घरदार, तव पदी अर्पू असार, संसार हित हा भार, तव पदी अर्पू असार, संसार हित हा भार, परिहरिसी करुणा सिंधू, तू दीन दयाळ सुबंधू, आम्हा अधलेशन बाधो, वासुदेव प्रार्थित दत्ता, शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता, शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता, शांत हो. काय करुणा त्रिपदी भागावी. इतक्या करुणेने जर भगवंताच्या जवळ आम्ही गेलो ना, संत आम्हाला ही करुणा देतात जीवनाकडे बघण्याची, भगवंताकडे आर्ततेने कशी प्रार्थना करायची ते शिकवतात. सध्या अहिताच्या मागे आम्ही लागलोय बरं. मुळात संभ्रमात आहोत, गोंधळलेल्या स्थितीत आहोत की आमचं हित कशात आहे नेमकं तेच कळेना. म्हणून म्हटलं ना, आता उद्या सुद्धा, आज 28 तारीख, 29, 30 राहिलं, 2च दिवस राहिले. फार मोठा सण येणार आहे आमचा, जागतिक भारतातला खूप मोठा सण. कुठला हो? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. स्वतःला तरुण म्हणणारे सगळी मंडळी, आता बघा तुम्ही संस्कृतीचं कसं अधपतन आजूबाजूला दिसतंय. हिंदू धर्माचे पाईक म्हणवणारे सुद्धा संस्कारांची कशी विडंबना होताना आजूबाजूला पाहताना आम्ही पाहू. आणि अशा वेळी डोळे झाकून जर घेतले ना, तर मग आम्ही जर वेळीच नाही बोललो तर आमच्यासारखे मग दुर्दैवी आम्ही ठरू. पुढच्या पिढी समोर सगळा अंधार निर्माण करण्याला पालक म्हणून आम्ही जबाबदार असू. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवती माऊली म्हणते ना, तर आम्हाला सावधपणे वडीलकीची भूमिका बजावलीच पाहिजे. कारण तुकोबांच्या तालमीमध्ये, समर्थांच्या तालमीमध्ये शिकणारे समर्थ छत्रपती शिवप्रभू ज्यावेळी आईच्या गर्भामध्ये होते, त्यावेळी आई गर्भातल्या बाळाला सांगत होती, शिवबा जन्माला ये पण जळण्याच्या तयारीने ये माझ्या राजा. कारण आजूबाजूला सगळा अंधार आहे, सगळा अंधकार आहे. 350-400 वर्ष गुलामीच्या अंधकारात महाराष्ट्र चाच पडतोय. आणि या अंधाराचा नायनाट करायचा असेल ना, तर जळण्याच्या तयारीने ये माझ्या राजा. एवढ्याशा पणतीनं जर जळायचं ठरवलं ना, तर मोठ्यात मोठ्या अंधाराचा नायनाट करता येतो. आणि जन्म झाला, 5 वर्षापर्यंत शिवनेरीवर लहानाचे मोठे झाले किल्ल्यावर. 5व्या वर्षी ज्यावेळी पुण्यामध्ये आले ना, त्यावेळी आईला विचारावं, आई कुठाय माझा वाडा, कुठाय माझा घोडा, कुठाय माझं सैन्य. का हो? त्या माऊलीनी हिताचा विचार केला म्हणून शककर्ते राजे छत्रपती घडू शकले. आजची आई मुलांच्या हिताचा विचार करतेच असं नाहीये. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयांची. म्हणूनच का माता पित्यांना धन्यवाद दिले तुकोबारायांनी? कारण जे मायबाप पालकांच्या हितासाठी, मुलांच्या हितासाठी जागे आहेत ना, त्यांनाच धन्यवाद दिलेत. बरं, 5व्या वर्षाच्या छत्रपतींनी आऊसाहेबांना विचारावं, आऊसाहेब कुठाय माझा घोडा, कुठाय माझा वाडा, कुठाय माझं सैन्य. कारण राखेचे डोंगर साठले होते हो सगळीकडे. माणसं परागंदा होऊन देशोधडीला लागली होती. 3 अवस्था, 3 गोष्टी अशा होत्या पुण्याच्या भूमीमध्ये की चपलांचं तोरण लावलं होतं पुण्याच्या भूमीला. एक पहार ठोकली होती आणि त्या पहारेवर मानवाची कवटी अडकवली होती. आमच्याच माणसाने, मुरार जगदेव त्याचं नाव. माणसं देशोधडीला गेली होती. आमच्याच आया बहिणींची आबरू डोळ्या देखत लुटताना बघण्यापलीकडे दुसरा इलाज उरला नव्हता. अशी भीषण अवस्था महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होती. बरं, कुठलीच सुरक्षितता नाही. वेदशाळेतला वेद, देवळातला देव, स्त्रीचं शील, तरुणांचा पराक्रम,
वृद्धांचं जीवन सगळं सुरक्षित राहावं याकरता स्वराज्याचा घाट होता. हे सगळं एका तरुणाने केलं. आज आमचा तरुण स्वतःला तरुण म्हणवतो, पण संध्याकाळ झाली की त्याला धरून आणावं लागते. 31 डिसेंबरचा मी उल्लेख केला. व्यसन आणि फॅशन याच्या नादी आम्ही लागू. मी हात जोडून सांगते आपल्याला, माझ्यावर विश्वास ठेवा. महाराष्ट्रामध्ये नव्हे सगळीकडेच 31 डिसेंबरचा दिवस भजन साजरा करूनच झाला पाहिजे. त्या दिवशी जागर घाला भजनाचा, हरकत नाही, पण नको त्या व्यसनाला आणि वाईट प्रवृत्तीकडे जर आमची पिढी जात असेल ना, तर छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहण्याची आमची खरं तर पात्रता नाहीये. ज्या राजाला सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं, त्या राजाची शिवजयंती मशाल घेऊन धावणाऱ्यांनी किती अंतर काटलं, हे त्यांनी मद्य किती प्यायलं, किती बाटल्या रिचवले, याच्यावर दुर्दैवाने ठरतंय. फक्त राजांसारखं दिसणं याला जे आम्ही इम्पॉर्टन्स दिलेत ना, फक्त राजांसारखं दिसणं, मला वाटतं असणं फार महत्वाचं आहे. छत्रपतींसारखं, की ज्या छत्रपतींनी घाट घातला स्वराज्याचा आणि माई लेकरांचा तो संसार. मला कुणीतरी म्हणालं होतं छत्रपती म्हणून मी घेते बरं हे. खरं तर नरसिंह शिवाजी राजा नरसिंह शिवाजी राजा साधी त्याची प्रजा जमवून फौज रांगड्या वीर मावळ्यांच्या, रांगड्या वीर मावळ्यांच्या, दौलती बुडवी पातशाह्यांच्या, दौलती बुडवी पातशाह, दौलती बुडवी पातशाह्यांच्या जी, दौलती बुडवी पातशाह्यांच्या जी, जिहिरजी मराठ्यांच्या मानगंगेला महापूर आला उगम त्याचा झाला जहागिरी छोटी छोटा कारभार विसरूनी जरा वर्तमाना सुरस तो कीर्तिदायी इतिहास जाऊ चला जुन्या पुणे शहरात जाऊ चला जुन्या पुणे शहरात त्या जुन्या पुणे शहरात काय घडलं? मायलेकांनी दैदिप्यमान असा इतिहास घडवला. तुकोबरायांवर समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवून जीवनाचं सगळं समर्पण वाहिलं होतं. त्या चरणांवरती मार्गदर्शन उत्तम होतं. जिजामातोश्रींनी आपल्याला आलेल्या राजकारणाचा अनुभव, सुलतानी आक्रमण, मुघली आक्रमण सगळं अनुभवलं होतं. विचारांची आलेली परिपक्वता आपल्या लेकरामध्ये समर्पित केली होती. आणि गर्भापासूनच ज्याच्या मुठी अशा आवळल्या जात होत्या, त्या शिवबांवरती काय संस्कार करावेत? त्या जुन्या पुणे शहरात, 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 त्या जुन्या पुणे शहरात शहरात कसबा वाड्यात होता नांदत मायलेकांचा सुखी हो संसार, मायलेकांचा सुखी हो संसार. जहागिरी छोटी छोटा कारभार, जहागिरी छोटी छोटा कारभार, दोघांच्या मनी मोठा निर्धार, दोघांच्या मनी मोठा निर्धार. निर्धार जिजाईन केला. 12 वाजतील सगळाच पोवाडा म्हणत बसले. निर्धार जिजाईन केला पढविला बाळ शिवबाला, पुराणांचा देऊन दाखला क्षत्रियांचा बाण शिकविला, बाण शिकविला निरहाजे जे बाण शिकविला, निरहाजे जे बाण शिकविला, एक विचार दोघांनी केला हो जी, एक विचार दोघांनी केला हो जी. एक विचारांशिवाय कार्य होत नाही, म्हणून सगळे
एकत्र आले, जीवाला जीव देणारी माणसं एकत्र आली हो. वाजवायचेत का? टाळाटाळ करू नका, मनापासून वाजवायचे असतील दिलखुलास वाजवाव्या. तू वाजवू की नको वाजवू की, हेच आपलं असतं. मी आधीपासून तेच सांगते. आम्ही फार असे कीर्तनाला येणारी माणसं लो ऑफ कॉन्फिडन्स आहेत रोज, आणि चोरी करणारी, डाका घालणारी, वाईट वागणारी माणसं दिमाखात फिरतायत समाजात आज. कथा कीर्तन ऐकणारी फार भिवून घाबरून कसं होईल काय होईल. ते मोहग्रस्त झालेल्या अर्जुनाला भगवंतांनी खरं तर ते निमित्त होतं, त्याच्या निमित्ताने तुम्हाला मलाच सांगितलंय, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भुक्षसे महिम. पण आम्ही मात्र असे गलित गात्र झाल्यासारखे वागतो, मोहामध्ये अडकलो. म्हणून यायचंय कुठं तर संतांच्या चरणाजवळ, बरं का. कारण तुमच्या माझ्या जीवनाचं सर्वांगीण कल्याण फक्त संत करणार आहेत. काय करतात तो? आईच्या माईने आम्हाला घेतात जवळ, प्रपंचाने आम्हाला दिलेला थकवा दूर करतात. तुकोबराय सांगतात तिसऱ्या चरणात, भागलिया माझा वाहते नदी, भागलिया माझा वाहते नदी, हो भागलिया माझा वाहते नदी, हो भागलिया माझा वाहते नदी. भागलिया माझा वाहते नदी, भागलिया माझा वाहते नदी, भागलिया माझा वाहते नदी, हो भागलिया माझा वाहते नदी. त्यांची जोडे सर्व सुख, त्यांची जोडे सर्व सुख, त्यांची माझ्या गीत कवी देता, त्यांची माझ्या गीत कवी देता. एकापेक्षा एक गंधर्व सभा आहे. खरं तर मोठ्या आवडीनी, मोठ्या गोड गळ्याची माणसं आजूबाजूला भेटणं हे सुद्धा भाग्याचं लक्षण आहे. काही ठिकाणी साथ न राहता ती 7:30 आहे की काय 2 तास असाही अनुभव येतो. पण आपण सगळे इतके उत्साही आहात. खरंच काही ठिकाणी एरंडेल प्यायल्यासारखे कधी कधी चेहरे समोर राहतात की कळवण्यास अत्यंत वाईट वाटत आहे की असा भाव दिसावा समोर. पण किती किती छान महिला वर्ग तर आमचा आज काय म्हणजे आमचा दिवस आहे की नाही. प्रपंचात खरं सुख आहे की इथं खरं सुख आहे हो? हा नक्की सोडवत नाही ना. पण परवा गेले होते ना एक आजी आजोबा दुकानामध्ये, आणि इतकं प्रेम एकमेकांवरचं. मला ते फार असं मुरलेला संसार असतो की नाही. आजी आजोबांनी आजीचा हात धरला होता, मस्त 2 जण चालत होते. मला राहवलं नाही. म्हटलं किती आजोबा काळजी घ्याल हो आजीची. वा वा वा, इतकं बरं वाटलं, इतकं बरं वाटलं. ते म्हणले काळजी बिळजी नाही, प्रेम बिम काही नाही. तिचा हात सोडला की ती साड्यांचं दुकान धरते म्हणा. विठाल विठाल प्रपंच हा असाच आहे हो. कधी सुख आहे कधी दुःख आहे. सुख पाहता दुःख पर्वत आहे एवढा आहे. पण या सगळ्या बरं तुकोबराय सुद्धा म्हणले रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, संघर्ष स्थिती जीवनामध्ये असलीच पाहिजे. याला जीवन ऐसे नाव. आणि हे करताना ही सगळी नाव आमची जर अशी तरुण जायची असेल ना तर काय करावं लागेल माहितीये का. सांगड बांधारे आपले उद्या ज्यांचं कीर्तन आहे की नाही, महाराष्ट्रातले खूप मोठे प्रथितयश आणि सुप्रसिद्ध कीर्तनकार, ज्येष्ठ कीर्तनकार, त्यांच्या घराण्यातले संत मणकुजी बोधले, त्यांचा अभंग आहे. भक्तीची
सांगड बांधारे सांगड बांधारे सांगड बांधारे सांगड बांधारे सांगड बांधारे 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 भक्तीची बांधारे बांधारे भक्तीची सांगड 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 बांधारे सागर संसार सागर भरला जातो पूर भरला जातो पूर सांगड बांधारे संसाराचा सागर आहे काय होतंय हो संसार सागर संसार सागर भरला जातो पूर भरला जातो पूर सांगड बांधारे सांगड बांधारे सांगड बांधारे सांगड बांधारे भक्तीची सांगड बांधारे भक्तीची सांगड बांधारे या संसाराच्या सागरामध्ये लाटा आहेत कुठल्या संस्कृती भोवरा संस्कृती तीर्थाल वाजवा हा दिन दिनका हा दिन दिनका हा दिन दिनका भोवरा संस्कृती संस्कृती भोवरा भोवरा संस्कृती भोवरा भोवरा फिरत से घर घरा फिरत से घर घरा सांगड बांधारे सांगड बांधारे सांगड बांधारे भक्तीची लाटा उसळती विषयांच्या लाटा उसळती विषयांच्या लाटा लाटा विषयांच्या लाटा समुद्रामध्ये लाटा 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 उसळती विषयांच्या बहुत प्रपंचा बहुत प्रपंचाच्या सांगड बांधारे 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 बांधारे भक्तीची बांधारे बांधारे भक्तीची सांगड बांधारे सांगड बांधारे भक्तीची सांगड बांधारे या सगळ्या प्रपंचातनं आम्हाला जर असं
छान तरुण जायचं असेल ना तर संतांनी जे सांगितलंय ते थोडं ऐकावं लागेल विश्वास पूर्णतेने. मग काय सांगितलं? मस्त बसायचं, रिलॅक्स, सगळे ताठ बसा. ज्यांना असं वाटतंय आपण तरुण आहोत त्यांनी ताठ बसा. मी म्हटलं ना, तारुण्याची व्याख्या तेजस्विता, तपस्विता, तत्परता. हे ज्याच्याकडे आहे त्याला म्हणायचं तरुण. नाहीतर मग 75 वर्षाचे शेलार मामा सुद्धा तानाजीला म्हणायचे, तान्ह्या अरे म्या लढीन उदय भाण्याशी, हो बाजूला. त्यामुळे वयाचं बंधन नाही हा तारुण्याला. तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. मस्त रिलॅक्स बसा, मोकळ्या मनानी आणि मोकळ्या गळ्यानी, जागेपणी. टाळीचा खणखण आवाज झाला पाहिजे, असं वाजू की नको एवढंच नाही. बरं, आम्ही सांगतो म्हणून नाही, डॉक्टर सांगतात म्हणून ऐका. डॉक्टरी शास्त्र सांगतं उत्तम टाळी वाजली, उत्तम विठ्ठल स्मरण आलं, पायाच्या त्या केसाच्या, डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत रक्तपुरवठा सुरळीत चालतो, मध्ये कोलेस्टेरॉल येत नाही, तब्येत ठणठणीत राहते. रक्तात साखर असो वा नसो, मुखात साखर पाहिजे. बोला विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा हरि जय जय 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 हरि हरि जय जय 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 हरि जय हरि जय जय हरि जय हरि जय हरि जय ताली वाजवा. हरि 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 थेट काळी चारचं तार सप्तक पकडलंय सगळ्यांनी. विठ्ठल विठ्ठल संतांची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी.
भागली या मज वाहतील कडिये त्यांची येली जोडे सर्व सुख तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. संत वाङ्मयानी आमच्या वारकरी संत परंपरेनी संतांना आईचं स्थान दिलं, किंबहुना आईचं महत्व वाढावं तर तिथे संतांची उपमा दिली. त्यामुळे आई जसं लेकराला दूध भाताचा घास भरवते, अगदी मुखापर्यंत आणते. समर्थ संप्रदायामध्ये समर्थांचे शिष्य होते उद्धव स्वामी. ते म्हणायचे, अपत्यापरी पाजवी प्रेम ग्रासा. एखादी आई लेकराला दूध भाताचा घास भरवते ना, तसं इतक्या प्रेमाने. आणि किती सोपं. येथ मनाचा मारू न करिता इंद्रिया दुःख न देता येथे मोक्ष असे आयता श्रवणाची. कुठेही जंगलात जायची गरज नाही, कुठे तपश्चर्या करायची गरज नाही, पण ठाईच वैसोनी कराय चित्त आवडे अनंत आळवावं. इतकं सोपं, किती सोपं करून सांगावं. अगदी मुखाशी आणून भरवला ना घास, तरी सुद्धा जर आम्ही हे ऐकायला तयार नाही तर आमच्यासारखे मग करंटे आम्ही ठरू. संतांनी सोपं तत्वज्ञान दिलं. आज इथे जन्माला येणाऱ्या प्रत्येक लेकराच्या रक्तामध्ये जर आम्ही चेक केलं ना, तर WBC, RBC, व्हाईट ब्लड सेल्स, रेड ब्लड सेल्स आपण म्हणतो, पांढऱ्या पेशी, लाल पेशी, तसं मला असं वाटतं ब्लड बँकेमध्ये कधीतरी एखाद्या भक्ताचं रक्त चेक करावं आणि सांगावं तुमच्या रक्तात काय आहे. इथल्या जन्माला येणाऱ्या प्रत्येकाच्या रक्तामध्ये ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत, छत्रपती शिवाजी आहेत, छत्रपती संभाजी आहेत. असलेच पाहिजे, असलेच पाहिजे. कारण ज्ञानमूर्ती ज्ञानदेव, भक्तिमूर्ती तुकोबाराय, शांतीमूर्ती एकनाथ महाराज, आमचे शक्तिमूर्ती समर्थ रामदास स्वामी. वारकरी संप्रदायात निळोबारायांचं स्थान मोठं आहे. पंचप्राण आहेत हे. यातला एक जरी हरवला तरी जीवन आणि शरीर कलेवरासारखं होणार आहे. प्रसंगी कठोर शब्दामध्ये आम्हाला सांगतील. तुकोबारायांनी सुद्धा गाथेमध्ये बऱ्याचदा कठोर शब्द वापरलेत की नाही. माऊलींना आम्ही आई म्हणतो, आईचा दर्जा संतांना आम्ही दिला. आई काय करते हो, भागली या मज वाहतील कडिये. का तुकोबाराय म्हणतात, रस्त्याने आई जर निघाली असली, बाळा मी जाऊन येते पटकन, ते पोरग मागे लागतं, आई मी येणार तुझ्या बरोबर, आई मला घे, आई मला घे. आई म्हणते चालशील तर नेते, उचलून घेणार नाही. ते म्हणतं हो हो चालेल चालेल. थोडंसं अंतर चालून गेले, आई उचलून. आणि मग तिच्या कपाळाला सगळ्या आठ्या, ये मेल्या कार्ट्या बस, कार्ट्या मर एकदाशी. आई म्हणते की नाही, उन्हात काय मरतोस, घरात येऊन मर. तिला खरं खरं मर म्हणायचं नसतं, ये मेल्या कार्ट्या बस एकदाशी. आम्ही जर जीवन प्रपंचामध्ये, या सगळ्या जीवन प्रवासामध्ये थकलो, भागलो, आधुनिक सुखाच्या साधनांनी वखवख वाढवली, पण आनंद नाही खरा, सगळं दुःख आहे आजूबाजूला. मग या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग संत देणार आहेत. ते सगळं भागले पण दूर करणार आहेत. भागली आमज वाहतील कडिये त्यांची यांनी जोडे सर्व सुख. सगळ्या सुखाचं स्थान कुठे आहे तर संतांच्या चरणाजवळ आहे. संतांनी आम्हाला सांगितलंय, ज्या चोखोबांना पायरीवर बसतात म्हणून विटाळ होतो म्हणून सनातनी लोकांनी हकलून द्यावं, पण ते चोखोबा पुन्हा 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 पांडुरंगाकडे यायला का धजावत होते हो, कारण त्यांना माहिती होतं सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी पुंडलिका पाठी उभे ठाके उभे ठाके उभे ठाके. सुखाचे जे सुख साजिरे गोजिरे श्रीमुख चांगले शंख चक्र मिरविले गदा पद्म विटेवारी विटेवारी. सुखाचे जे सुख सांगितलं. सगळ्या सुखांचं जर साधन कुठलं असेल तर ते तिथे आहे. सुखाचा राजमार्ग संतांनी आम्हाला सांगितलंय. जो प्रपंच दुःखदायक आहे त्या दुःखामध्ये, त्या प्रपंचामध्ये न गुंतता खरा सुखाचा राजमार्ग देणारे संत आहेत. त्यांची यांनी जोडे सर्व सुख. मी एक पटकन 5 मिनिटाच्याही आत दृष्टांत सांगणार आहे. आपण आयुष्याचा प्रवास करतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे श्रोते हो, आई आपल्याला सहलीला जाणाऱ्या मुलाला डबा देते, बरोबर ना माता भगिनी. एखाद्या दिवसाची सहल असेल, पटकन माघारी यायचं असेल तर ते आई विचारते, बाळा किती देऊ रे पोळ्या डब्यात, किती चपात्या घालू डब्यात. ते पोरग म्हणतं, आई रोज मी 4 चपात्या खातो ना, आज मला 6
चपात्यांचा किंवा पोळ्यांचा डबा भर. पण आई तुमच्यासारखी होती, आईने 20 पोळ्यांचा डबा भरला. ते कार्ट म्हणलं आमच्या आईला अक्कलच नाही, मला ट्रेकिंग करायचे, गड चढायचे, एका दिवसात माघारी यायचे आणि हे ओझ कुठं सांभाळू, ही शिदोरी. आई म्हटली ही शिदोरी आहे बाबा, नाही म्हणू नकोस, जप, शेवटपर्यंत कामी येईल. झाली सहल सुरू झाली. काही अंतर चालून गेल्यावर एका टप्प्यावरती एका झाडाच्या छान सावलीमध्ये शिक्षकांनी मुलांना थांबवलं. बसा म्हणाले, करा सुरुवात जेवायला, उघडा आपापले डबे, शिदोऱ्या उघडा. आणि या पठ्ठ्यानी एका दणक्यात, पहिल्याच दणक्यात 8-6 पोळ्या हाणल्या. मग तो म्हणाला माझी आई किती ग्रेट आहे. आधी म्हणाला होता आमच्या आईला अक्कल नाही, एवढं ओझं दिलंय. आई म्हणाली शेवटपर्यंत सांभाळ, वाट, लोकांना देण्यामधला आनंद घे. असं आहे ना, म्हणून तर आपल्याकडे काल्याचं कीर्तन करतात, मी नाही तू खा. जिथं तुला नाही मलाच मिळू दे, ही ओरबडण्याची वृत्ती आहे ना, तिथं जगातले सगळे राक्षस एकत्र येतात. आणि जिथं मला नाही तुला मिळू दे, तू खा, ही संस्कृती असते. तिथे परब्रह्म जेवतं बरं का, तिथे परब्रह्म येतं. त्यामुळे हा प्रवास त्याचा सुरू झाला आणि शेवटपर्यंत ती शिदोरी जशी त्याला कामी आली ना, तसं 5व्या वर्षी संत म्हणतात घे हरिपाठ हातात. थोडासा मोठा झाला, कर गाथेला स्पर्श. म्हातारपणी वाचण्याचे हे ग्रंथ नव्हे, टाइम मॅनेजमेंट, लाईफ मॅनेजमेंट, हे सगळं शिकवणारे हे सगळे ग्रंथ आहेत आमचे. त्यामुळे विश्वासाने एक पंथ, एक ग्रंथ, एक मंत्र, एक संत आणि एक तीर्थ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या सगळ्यावर पूर्ण भावाने विश्वास ठेवावा. आणि मग मात्र आमचा प्रवास सुरू झाल्यानंतर काही अंतर पुढे चालून जातो, वयाच्या 20-40च्या टप्प्यामध्ये येतो, तेव्हा माऊली म्हणतात घ्या ज्ञानेश्वरीला हात, भगवद्गीता घ्या, नाथांचं भागवत घ्या, दासबोध घ्या, एकनाथी भागवत घ्या, सगळे ग्रंथ आमच्यासाठी आहेत. आणि असं करता करता ही शिदोरी तुमच्या माझ्याकडे साठणार आहे बघा. आणि मग त्या मुलाला सहलीत जशी शेवटच्या टप्प्यापर्यंत ती चपाती किंवा तो डबा कामी आला ना, ती शिदोरी, तसं संत वाङ्मयाची, संत उपदेशाची ही शिदोरी तुम्हाला मला आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत कामी येणार आहे. थोडंसं वाईट बोलते, खूप लक्ष देऊ नका, अजिबात वाईट वाटून घेऊ नका. वयाच्या 60-70 नंतर आलेलं नाकारलेपण, जगाने दिलेलं नाकारलेपण जेव्हा वाट्याला येतं ना, तेव्हा ही शिदोरी कामी येईल. आणि तिचा नियंता पांडुरंग आपण म्हणतो ना, देहांती तुला कोण सोडू पाहतो, शेवटी तोच आहे देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनांचा. त्यामुळे शेवटपर्यंत आपलाच मुलगा आपल्याला म्हणतो आता तुम्ही नसलात आणि असलात आम्हाला काही फरक पडत नाही, 7-12च्या उतारावर आमचं नाव पाहिजे आता, ठीक नाही. आमच्याच लोकांनी दिलेलं नाकारले पण आमच्या वाट्याला येतं ना, तेव्हा सगळ्यात महत्वाची संतांची ही शिदोरी तुमच्या माझ्या कामी येणार आहे. तुकोबराय म्हणतात संतांचे माझ्यावर एवढे उपकार आहेत, काय द्यावे त्यासी भावे उतराई ठेवीत हा पायी जीव थोडा. त्यांचं उच्चिष्ट सुद्धा मी सेवन करायला तयार आहे आणि जे बोललो ते खरं करून दाखवीन. शेवटचे चरण तुका मनसे
कृपा जय कृपा करे कृपा जय हा गोपाल 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 जय हा गोपाल गोपाल
कृपा देहा गोपाळ कृपा करे कृपा करे कृपा देहा गोपाळ बोला दीदी आपण येणे हा गोपाळ कृपा करे जेने हा गोपाळ कृपा करे हा गोपाळ तेरी मानही तुका म्हणे शेष घे रावणी. परत एकदा चांगलं आहे ना वचन न मोडी बोलिले जे तेची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. श्रोते हो, संतांचं उच्चिष्ट सेवन करावं, संतांनी जे सांगितलंय त्यानुसार आचरण करावं, मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका किंतु परंतु न आणता पूर्णपणे संतांच्या ग्रंथांवर विश्वास ठेवावा. आणि एवढं सगळं जमल्यानंतर ही जीवन नौका उत्तम रीतीने पार व्हायला काही कमतरता भासणार नाही. ECG वरची रेष सुद्धा सरळ कधीच नसते, ती जेव्हा सरळ होते तेव्हा जीवन संपतं. त्यामुळे संघर्ष हे जीवनाचं दुसरं नाव आहे. तडजोडी या आयुष्यामध्ये कराव्याच लागतात. पण हे करत असताना श्रोते हो, संतांच्या म्हणण्यानुसार जर आम्ही आचरण केलं ना, 2 गोष्टी कायम लक्षात ठेवूया. मी हात जोडून आपल्याला सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा. अंतःकरणाची शुद्धता आणि आपली नीतिमत्ता जर शुद्ध असेल, अंतःकरण शुद्ध असेल, नीतिमत्ता साफ असेल, तर माझ्यावर विश्वास ठेवा, परमेश्वर काटा सुद्धा न टोचू देण्याची जबाबदारी घेतो. कारण योगक्षेमम वहाम्यहम हे त्याचं ब्रीद आहे. ते LIC वाल्यांनी जरी घेतलं असलं तरी ते त्याचं ब्रीद आहे. पहिल्यांदा 9व्या अध्यायात त्यांनी सांगितलंय की मी सगळ्यांचा सांभाळ करतो, मागे पुढे राहे उभा सांभाळीता आली आघात निवाराया. एवढं जर विश्वासाने सांगितलंय, संत ओरडून आम्हाला सगळं आयुष्य खर्च करून पुन्हा पुन्हा तेच तेच सांगतायत, तर मनामध्ये शंका न आणता विश्वासाने समर्पण भावाने भक्ती करूया. बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतःकरणाने क्षमा करा. आपण सगळे माझ्यापेक्षा सर्व परीने मोठे आहात. एकदा या माझ्या मायबाप श्रोतृवृंदांसाठी टाळ्या वाजवा. आपण बघा, आपण म्हटलं की त्यांनी नाही वाजवले अजिबात, त्यांच्यासाठी येत ना त्या. वा वा. कीर्तनामध्ये बघा ना, आपले नसलेले गुण लोकांनी गावे असं आपल्याला वाटतं की नाही? आपले नसलेले गुण लोकांनी गावेत असं आपल्याला वाटतं. मग त्याचे असलेले गुण आपण इथे गातो. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. त्यामुळे
इथे प्रपंचातल्या गोष्टी करण्यापेक्षा एवढं वाङ्मय आहे, एवढं संत वाङ्मय आहे, एवढं अफाट ज्ञान आहे, ते सगळं जर इथे पुन्हा 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 आळवलं तर भगवंत कीर्तनाच्या सुखे सुखी होय देव, इतकं सुख त्याला या एका भक्तीतनं मिळतं. त्यामुळे माझ्या परम भाग्यानी आज या गावी पाटोद्याला येण्याची सेवा संधी मला मिळाली. या प्रतिष्ठानच्या उत्सवामध्ये, या दत्त यागामध्ये माझ्याही एक छोट्याशा कीर्तन पुष्पाची समर्पण मला करता आलं. मनापासून झालेली सेवा दत्तप्रभूंच्या चरणावर समर्पित करते. आपण सर्व बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतकरणाने क्षमा करा. सर्व गुणीजन, गायक, वादक, जीव तोडून गाणारी, जीव तोडून वाजवणारी, आणि श्रोत्यांसाठी टाळ्या वाजवायला सांगितल्या. 11:30 वाजून गेले तरी आपण पिन ड्रॉप आहात. किती छान, किती उत्तम श्रोता असा लाभावा. खरंच प्रत्येक कीर्तनकाराचं भाग्य आहे. सर्व महिला वर्ग, सर्व पुरुष वर्ग, बंधू वर्ग, माझ्या सर्व तरुण भावंडांना मनापासून नमस्कार करते. बाबांच्या अधिकार वाणीनी त्यांनी आम्हाला आज्ञा केली आणि त्यांच्या आज्ञेला स्मरून आम्ही इथे आलो. परमादरणीय हरिभक्तीपरायण श्रद्धेय अमृत बाबांच्या चरणी मनापासून प्रणिपात करते. जामा तो दशमग्रह असं असलं तरी सुद्धा बाबा आम्ही दोघंही आपल्या आशीर्वादाची याचना करतोय. लेक आणि जावई या स्वरूपामध्ये ते नातं प्रस्थापित झालेलं आहे. म्हणून म्हटलं पेटीच्या साथीला जे आलेत ते माझे यजमान आहेत. त्यामुळे दोघांच्याही पाठीवर आम्ही त्यांचे आशीर्वाद भरपूर घेऊन जाणार आहोत आणि आपल्या सगळ्यांचेही आशीर्वाद मागते. जशी प्रपंचात साथ आहे तशी अशीही मला यांची साथ आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मी दोघांच्या पाठीवर मागते. पुन्हा एकदा उत्तम ध्वनी व्यवस्था, उत्तम सगळंच उत्तम आहे. जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन, मधुर ते या न्यायाने सगळ्यांच्या मनापासून कृतज्ञतेत राहते आणि सेवेला विराम देते. ज्ञानेश्वरा महाराज उठू नका, क्षमा करा महाराज तुम्ही